पॉवर प्ले नाही आहे. चला आता मॅचला होते सुरुवात. आमचे पार्टनर म्हणतात की आज काहीतरी थोडंसं आता शांत झाले तर वातावरण गरम करायला पाहिजे का. जाऊ दे मग आता काहीतरी थोडासा वेगळा काहीतरी आणला पाहिजे. मग तोप लोड करून ठेवली पाहिजे, AK-47 लोड करून ठेवली पाहिजे ना. फुलांची माला कोण आला ना कोण गेला. चला आता होऊन जाऊन दे. बॉलिंग ट्रॅक व तयार झालाय निलेश. पहिला चेंडू खेळलाय. या काय झालं माहिती का, असं असं गेलं ससा आलं ना असं निघून गेला. बाउंड्रीच्या बाहेर सावकार. थँक्यू डीजे. पहिला बॉल आपण बघितला, शिकार आली होती. तो जमानापर्यंत बरोबर आठवला आणि तो पण जमाना असा होता. आता कोण जात नाही हा बाबा शिकारीला. यावेळेला आपण बघितला नक्कीच चेंडू नक्की बाउन्स घेताना पाहिला मी याला. बाउन्स घेतला आणि नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये. निलेशला मात्र थोडा एक चौकार पडला, पण थोडंसं ते दुर्दैव्य होतं कारण की ते फिल्डरने तिथून सोहन होते त्यांच्या पायाच्या मधून नक्कीच चौकार पाहायला मिळाला. हा फटका हवेत आहे, हवेत आहे. निरीक्षण केलंय बाळा, झुकेगा नाही साला. पकड डाला, कॅच पकडला आणि विकेट मिळून नक्कीच आपण पाहिलं तर मग फलंदाजाला पाठीमागचा रस्ता दाखवलाय. विकेट डाऊन. पहिला धक्का ईगल स्पोर्ट्स नायगाव संघाला. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि नक्कीच मोठ्या नावाची स्पर्धा म्हणजे आमच्या आईची स्पर्धा, आई महामाई देवी चषक 2025. हा मुकाबला महत्वपूर्ण राहणार आहे कारण की पहिला फलंदाज बाद झाला तिथे कल्पेश, जिन्होंने एक बेहतरीन चौका लगाया था, लेकिन उसके बाद अगर देखेंगे ना तो उनको एक बड़ा हिट खेलते हुए देखा लेकिन वो आउट हो चुके. अब नए बल्लेबाज आए हैं मैदान के अंदर. भावेश आज प्रमोट किया भावेश को, बेहतरीन खिलाड़ी है लेकिन क्या इस मुकाबले में वो अपना जलवा बिखरेंगे. बिखरना तो पड़ेगा लेकिन यहाँ पे ये जो मुकाबला जीतना है आज, अगर आपको इस श्रृंखला में अच्छा करना है तो अच्छा परफॉर्मेंस देना ही होगा. क्या देने में कामयाब हो गई, क्या होगा क्या होगा. अगली वाली गेंद लेकर तैयार निलेश, सामना करेंगे परेश. परेश ने इस बार उठा के मारा है, जैसा भी मारा है वैसा ही मारा है. मारा है तो क्या सॉलिड मारा है, जैसे भी मारा है ऊपर मारा है, सुपर से भी ऊपर मारा है. ओहो क्या बेहतरीन सिक्सर मारा है. थैंक यू. क्या बेहतरीन शॉट था ये. बैकफुट पे पंच किया था, पूरी तरह से पावर डाल दी थी उस शॉट में. क्या पलटवार करेंगे गेंदबाज. ये देखो गेंद में अब बदलाव लाया. जो गेंद आगे डाली थी इस बार इस गेंद को पीछे रखा और थोड़ा अनियमित बाउंस दिया. उस बाउंस की वजह से अगर देखें तो बल्लेबाज खेलने में नाकामयाब रहे. इसकी वजह से ये ओवर खत्म होता हुआ 11 रनों का ये ओवर जरूर रहा, लेकिन इसमें एक विकेट जरूर चटकाई. लेकिन 12 गेंदों का खेल अभी भी बच्चा है, तो अब कितने रन आएंगे सरकार, कितने रन आएंगे मालूम पड़ेगा. लेकिन लेके डिजायर ब्रेक. थैंक यू थैंक यू. ये सूर्यकांत है, सूर्य कुमार नहीं है. ये गेंदबाजी करना जानते हैं, बल्लेबाज भी करना जानते हैं. वो सूर्य कुमार है जो कैच पकड़ के वर्ल्ड कप जिताना भी जानते हैं. ये क्या करेंगे.
पहली गेंद डाली तो बेहतरीन है, बल्ले के साथ खेला है, लॉन्ग ऑन की दिशा में खिलाड़ी है, वहां पे तैनात, एक रन मिलेगा। आयुष थे, जयेंद्र वाघे उन उनके बेटे और इधर यहाँ पे खड़े हैं। इस बार हवा में खड़ी हो गई है गेंद, हवा में गेंद के नीचे खिलाड़ी। ओ देवा रे देवा, हे काय झालं, जे पण झालं बेकार झालं रे बाबा। आता काय करायचं, तर काय करायचं। अरे शा, चांगला बेकार गेला। क्या सुटला तर सुटला, नक्कीच आता मात्र पश्चाताप करावा लागेल। नक्कीच आपण पाहिला तर 14 धावा सूर्यकांत गोलंदाजी करतायत, त्याला साथ मिळायला हवी, नाही मिळत। हो आता बघा जी कॅच तुम्ही सोडली ना, आता घ्या मागा खांद्यावर कोयता, जय जयकार, आणि आलाय हा षटकार वाजव डीजे। थँक्यू डीजे, तिकडे पण लक्ष दे, मी स्कोरवर लक्ष देतोय। टीमची टोटल झाली आहे 20। परेश या वेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो प्रयत्न तितका सफल नाही झाला, आणि आता पाहावं लागेल की थोडासा कमबॅक केलंय सूर्यकांत। आता फ्लिक केलाय, फ्लिकचा फटका आपण बघितला। जयेंद्र वाघेचा दुसरा पोऱ्या, नाव काय त्याचा, आरुष, एक आयुष आणि दुसरा आरुष, एक बाप दोन बेटा, नक्कीच 3 प्लेयर तर नक्कीच एकाच घरात झाले। म्हणजे जोडी चांगली आहे, कारण की एक बॉलर, एक बॅट्समन, एक कीपर, म्हणजे प्रॅक्टिस मित्रांमध्ये जर ठरवली ना तर घरातच करू शकतात, हे मैदानात उतरायची गरजच नाही। बरोबर, एक बॅटिंग करेल, एक बॉलिंग करेल, किपिंग करेल। हो यावेळेला नक्कीच आपण बघितलं, यावेळेला आपण बघितलं तर नक्कीच चेंडू आलेला आहे, हा डॉट। विश्लेषण करायचं लागले, दुखापत झाले, नक्कीच दुखापत झाली, जरा थोडा सिरियसली असेल तर बघा। सन्माननीय मधुकरजी यांचं सुद्धा इथे शुभागमन झालं। या मधुकर गणेशकर, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल या आई महामाई देवी चषकामध्ये 2025 मध्ये, मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। आपण पाहतो यावेळेला थोडीशी दुखापत झाली आहे, आणि कारण की ज्या वेळेला थोडासा फनी मुवमेंट का, कारण की नक्कीच थोडंसं मनोरंजन झालं पाहिजे कॉमेंट्रीच्या माध्यमातून, आणि त्यामुळेचा प्रयत्न आहे, कोणाला आम्हाला नक्कीच दुखावायचं नाही आहे, कारण की क्रिकेटमध्ये थोडेसा आपण पाहिलं तर नक्कीच वरचढ आपल्याला नेहमीच पाहायला मिळते, परंतु एक वेगळा अनोखा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। तर नक्कीच ज्याप्रमाणे आई महामाई देवी चषक 2025 आपण पाहतोय, म्हणजे ही स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण बघितला, पाहुणे नक्कीच महिला मंडळ दाखल झालं होतं, आणि राकेश दादाने पुन्हा एकदा आम्हाला दर्शवलं गेलंय। टीमची टोटल आहे 22 धावा, की आपण मैदानाच्या मागच्या बाजूने नक्कीच छोटंसं टेकडी आहे, महिला मंडळ तिथे सुद्धा दाखल झालंय। नक्कीच जशी आमची नजर गेली डोक्यावर हात आले, धन्यवाद, नक्कीच आपण सहकार्य केलं आणि या स्पर्धेचा आनंद सुद्धा घेत आहेत। नक्कीच तुमचं सुद्धा स्वागत असेल। कॅमेरा नाही आलाय तिकडे अजून, जाईल थोड्या वेळाने। या वेळेला आपण बघितलं जयेंद्र वाघे 22 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। फिरकीमध्ये गिरकी घ्यायला लावताय, कदाचित मग ती फिरकी आता कशी असेल काय माहित, बघावी लागेल आता कशी फिरकी येईल।
चक्री शक्तिमान यावेळेला खेळलेला फटका पाहिला पण अगदी कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये जिथे आपण बघितलं ना तर मग जवळजवळ एक रन्सने आपण बघितलं तर टीमची टोटल 23च्या घरामध्ये पोहोचले. हे षटक आहे ना भरपूर निर्णायक राहणार आहे. फ्लाइट दिली जाते, शॉट खेळू दिले जात नाहीये, फिल्डिंग खराब झाली आहे. सोहन आज आमिर खान भरून आलेत. मला आठवतंय कोणता तरी पिक्चर होता, कोणता पिक्चर होता? नाही राजा हिंदुस्थानी आताच मध्ये आलेला काहीतरी, ती टोपी घालून फिरत होती ना का रेडिओ घेऊन. ठीक आहे, त्याच पिक्चर मध्ये नक्कीच टोपी द्यायची होती यांची. यावेळेला हवेला फटका खेळलेला, हवेत हाय हॅलो टाटा बाय बाय करत आला, परंतु नक्कीच फिल्डरच्या हातामध्येच गेला. इथे बघितलं आपण तर मग विकेट मिळेल आणि या विकेटने आपण पाहिली आहे तर मग धावसंख्या थोडी थांबवण्याचं कार्य केलंय. ईगल स्पोर्ट्स नायगावची टीम आतापर्यंत आहे ना की प्रत्येक संघावर नक्कीच तुटून पडली होती, परंतु या वेळेला त्यांच्यावर तुटून पडलाय जयेंद्र वाघेन टीम, कारण की त्यांची टोटल आहे ना सध्या तरी 25 या आकड्यावरच थांबले. हेमंत आलेत, जाधव ब्रदर्स कमी नाही आहेत या टीम मध्ये, तर हेमंत जाधव आलेत. भावेश आणि हेमंत या दोन खेळाडूंना आता मात्र इथून चांगला खेळ करायचा, परंतु या षटकामध्ये फक्त 2 चेंडू आहेत. जयेंद्र वाघे हो हो, या वेळेला वाघाची दहाड, खोदला पहाड, चेंडूला उडवले 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 सीमारे का पार. हालाय षटकार. थँक्यू डीजे. आला रे आला, हेमंत आला, आला तर षटकार घेऊन आला. टीमची टोटल झाली 31 धावा. शेवटचा चेंडू काय हवाय पंच? चेंडू हवाय द्या. महेंद्र तुमचं काम डीजे ऑपरेटिंगचं आहे, तुमच्याकडे काय करतात तिकडे? नंतर चेक करा महेंद्रला, कदाचित त्यांची पेटी भरून ठेवलेली असेल त्याने. मला वाटते कंपनी खोलली त्यांनी सेकंड हँड चेंडूची, जिथे जातात बॉक्स जमा करतायत. शोध घ्यावा लागेल. या वेळेला मात्र फिरकी 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 मध्ये गिरकी. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकामध्ये फलकावर आपण पाहतोय 31 धावा आणि बाहेला पण तर 32 धावांचं लक्ष. राज यांच्याशी आपण चर्चा करूया. राज भरपूर स्कोरिंग चांगली करतायत. राज काय वाटतंय तुला, ही ट्रॉफी कोण जिंकेल? नाही मला वाटतंय राज यांना मराठी समजतंय, मराठी बोलता नाहीयेत ते, फक्त माझ्याशी मराठीमध्ये बोलताना लाजतायत ते. मला वाटते कन्नडीमध्ये बोलून दाखवणार आहेत आता. राज बेहतरीन पर्यंत. राज याने समालोचनामध्ये आपण बघितलं तर आम्हाला 7 चांगले दिले, ज्याप्रमाणे बघितलं पण तर मग चांगली स्कोरिंग मात्र त्यांच्या माध्यमातून केली आहे. विश्लेषण करायचं झालं तर मग थोडंसं मी या स्पर्धेमध्ये वेगळं केलं आहे, ते नक्कीच थोडं आयोजकांची सुद्धा परमिशन घेतली आहे, कारण की जर त्यांच्या परमिशन नसतं तर मी नक्कीच हे सगळं करू शकत नाही आहे. कारण की प्रत्येक वेळेला आपण बघितलं की प्रत्येक ठिकाणी टुर्नामेंट्स असतात, काही आयोजकांना आवडतंय, काही आयोजकांना नाही आवडत आहे. त्यामुळेच मी नक्कीच काही चुकलं असेल तर माफ करा, पण ते नक्कीच थोडं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे. 32 धावा आपण पाहिलं तर मग इथे करायच्या आहेत. 11 पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या 9 धावा. आणि त्यामुळे आपण बघितलं ना तर इथून लिमिटमध्ये ठेवलंय, कायद्यामध्ये ठेवलाय, परंतु फायद्यामध्ये राहील का? कारण की नक्कीच आपण पाहिलं तर तिथे फायद्यामध्ये राहायचं असेल ना
तर आता चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु बॉलिंग आपण बघितल्यानंतर काय इतिहास दर्शवते, तर बॉलिंग हा इतिहास दर्शवते की ईगल स्पोर्ट्स नायगाव टीम आहे ना, ही मॅच सोडणारी नाही आहे. कारण की त्यांचे 3 जे घातक गोलंदाजांना आपण पाहू शकतोय. हेमंतला पाहू शकतोय आपण, प्रथमेशला किंवा परेशला, ऑप्शन मध्ये कल्पेश पण आहेत. या 4 पैकी 3 गोलंदाज असतील ना, भरपूर चांगला गोलंदाजीचा क्रम हाताळतील. या स्पर्धेसाठी ना जितकी मेहनत विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघाने घेतली आहे, आणि हे मैदान साफ करण्यासाठी आपण बघितलं तर बुधाजी कुंभारे त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं, जितेंद्रजी कुंभारे, बुधाजी कुंभारे, पीच बनवणारे पीच क्रिएटर आपण रामा पाटोले असतील, आणि संपूर्ण विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा संघ, आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर मग भावेश भोईर यांना कोण विसरून चालेल ना, त्यांचं सुद्धा योगदान. आमचे कॅमेरामॅन पळायला लागलेत. पगार काट आयोजकांनी नक्कीच आता मात्र पगार काट. आमचे कॅमेरामॅन पळाले आहेत नाही पळणार. चला मॅचला होते सुरुवात. चला बॉलिंग ट्रॅकवर येता येता हेमंत, आणि आधीच चर्चा केली मी की बॉलिंग चांगली आहे, ऑप्शन मध्ये भरपूर आहेत गोलंदाज. हेमंत पहिला चेंडू निलेशसाठी, शुभेच्छा दोन्ही संघासाठी. तो पहिला चेंडू फसवू शकतोय, नाही फसलाय, पण या वेळेला उडवलाय, अगदी बॅटच्या स्टिकरवर लागला होता हा फटका, आणि हा फटका मात्र बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय, आणि मिळेल हा षटकार 6 धावा. मग काय झालं रे? सांगतोस नपोशा हो नाचते, पोशी हो नाचते. थँक्यू डीजे. आमच्या आता महेंद्र पवारला पोशीची आठवण झाली. चांगला चेंडू मात्र आपण पाहिला या वेळेला अगदी ब्लॉक हॉल मध्ये हाताळला जातोय, आणि मग एकदा मिएल टीमची टोटल 7च्या घरामध्ये पोहोचले. विजय काय म्हणशील, ज्याप्रमाणे आपण बॉलिंग अटॅक जर बघितला ना ईगल स्पोर्ट्स नायगाव संघाचा, तर या बॉलिंग अटॅक कडे दम आहे, परंतु तो दम मात्र नक्कीच दर्शवला जाईल जेव्हा या 2 खेळाडूंना रोखलं जाऊ शकतंय. निश्चितच या 2 खेळाडूंना लवकरात लवकर आउट करावं लागेल, परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर स्ट्रगल करतोय फलंदाज मिस्टर जयेंद्र वाघे. बेहतरीन बॉलिंग. आता मात्र जितकी मेहनत आपण बघितली आहे ना, तर ही स्पर्धा बनवण्यासाठी, परंतु ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. आता पहा ना, आता जयेंद्र वाघे सुद्धा विचारात पडलेत. नक्कीच लेने के बाद देना भी पड़ता है, शायद भूल गए, उन्होंने भी डॉट लिए थे ना, तो आपको भी देना पड़ेगा, खर्चा तो करना पड़ेगा. हो या वेळेला अगदी चेंडू जवळ आला होता, परंतु आला नाही हातात. कॅमेरामॅन आमचे आपण बघितल्यानंतर मग प्रीत पाटील सुद्धा कमी नाही आहेत. प्रीत पाटील यांचं कौतुक करायचं झालं ना, तर मग प्रत्येक स्पर्धा, आणि खास करून मालजीपाड्याचे चॉकलेट बॉय आहेत ते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. या वेळेला आपण पाहतोय बॅट आणि चेंडू मध्ये मिलाप नाहीये. मी उल्लेख आधीच केला होता विजय की बॉलिंग लाईनअप खूप चांगली आहे हेमंतकडे, आणि त्याने दर्शवलं गेलं चित्र. षटकार पहिल्या बॉलवर पडला होता विजय, आपण नोटीस केलं असेल तर पहिल्या बॉलवर, परंतु त्यानंतर ज्याने फेकलेले 5 चेंडू, आणि या 5 चेंडू मध्ये किती धावा आल्या तर फक्त 2 धावा, म्हणजे जी टोटल आहे तर 8च्या घरामध्ये राहिली आहे. मग जे लक्ष आपण बघितलं ना तर 32 धावांचं आहे, म्हणजे ज्या 32 पैकी जर विश्लेषण करायचं झालं तर आता जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 12 चेंडू असतील आणि 24 धावांची गरज आहे. पहिले षटक समाप्त झालंय, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर आपण पाहिलं ना तर 8 धावा. जसं म्हटलं जाते ना कि छल करोगे तो छल मिलेगा, कर्म करोगे तो फल मिलेगा, पसीना बहाओगे तो बल मिलेगा, और मेहनत पे मेहनत करोगे
तो बेहतर से भी बेहतर पल मिलेगा। अगर बेहतर पल मिला ना है, दिला ना है, तो बेहतर मेहनत तो अब करनी पड़ेगी। परेश बॉलिंग ट्रॅकवर, बॅटची अतली कडा कॉन्फिडन्स मध्ये नाही येत आता, बॅटर स्ट्रगल करतायत इथे कुठेतरी स्ट्रगल, आणि नक्कीच हा स्ट्रगल कदाचित धोक्याचे संकेत देऊ शकतोय पीर बाबा स्पोर्ट्स पापडी संघाला। जयेंद्र स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय। निलेश त्याने एक षटकार ठोकलाय, परंतु आपण पाहतोय त्यांना खामोश ठेवला जाईल का। 24 धावा की मित्र म्हणून एक मिळवले, म्हणजे आता 23 असतील। उलटास बॉल यावेळेला बॅटवर घेतलाय, मिड विकेटला हा चेंडू घेऊन गेलाय, एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पार हा आलाय महामाई देवी चषकातील चौकार। नंतर बघतो तुम्हाला, सध्या तरी आता मॅच चांगली होते। चेंडू फेकून झाले 2। ओव्हर पिच लॉफ्ट केलाय हवेत, आणि हा फटका बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय निलेश बांद्रे। आता आपल्या नावाचा गाजाबाजा करत असताना आणखीन एक मोठा फटका पेश करतोय, हा आलाय षटकार। थँक्यू डीजे। नक्कीच इथे चौकार षटकार आल्यात, म्हणजेच आता आपण पाहिलं तर 19 धावा झाल्यात। 14 13 पाहिजे ना, 13 धावांची गरज आहे। 9 चेंडू आणि 13 मॅच आली, 2 मोठ्या फटक्याने मॅच फिरली आहे, परंतु विकेट हवी आहे ती मिळत नाहीये। आणि विकेटचा काय उल्लेख केला, जणू काय विकेट देऊनच टाकली। मी आता काहीच बोलणार नाही। थँक्यू डीजे। नक्कीच तुम्हाला थांबवतो। 19चा आकडा आला, आणि नक्कीच 19चा आकडा आला तर मग पुन्हा एकदा मी वारंवार का उल्लेख करतो की मला गर्व वाटते ती गोष्ट सांगायला। 19चा आकडा जगात भारी, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नारे। छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की नक्कीच गर्वाने सांगता येतो तो इतिहास, आणि तेच इतिहास पुन्हा एकदा सांगेन, कारण की अवघ्या 50 वर्षाचं छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्य लाभलं गेलं, आणि त्या अवघ्या 50 वर्षाच्या नक्कीच कालावधीमध्ये 350 अधिक गड किल्ले त्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्थापित केले, प्रस्थापित केले। अशा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नक्कीच असा राजा पुन्हा होणं शक्य नाहीये। नक्कीच त्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आई महामाई देवी चषकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मानाचा मुजरा जरूर करेन। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आता बॉलिंग जवळ जवळ चांगली होताना पाहायला मिळते, परंतु बॅटिंग साठी आलेत स्टाइलिश प्लेयर है हमारे। ठीक है, लागले वाटे दुखापत झाले, असू द्या, नक्की चेक करा। ओके, ऑल इज वेल, ऑल इज वेल। वाह, त्यांनी सांगितलंय नो टेंशन, टेंशन लेना मना है, हम टेंशन लेते नहीं टेंशन देते। टीमची टोटल आहे 20। आता किती हव्यात धावा आपण बघितल्या ना, 12, 7-12चा उतारा। आता या मॅचचा 7-12चा उतारा आता कोणाच्या नावावर आहे आणि कोणाच्या नावावर जाईल बघूया। हा, 7-12 म्हटलं तर मग आपसमध्येच भांडाभांडी नाही, भरपूर काही होत आहे। तो 7-12चा उतारा आता मला वाटतंय ना नावावर थोडासा खिसलाय आपल्या बाजूने नायगाव टीमने, कारण की आता 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। मॅच अगदी रोमांचक रोमहर्षक स्थितीमध्ये येताना देखील पाहायला मिळाले, आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं ना विजय की 2 षटक, पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर कमबॅक, परंतु परेशच्या षटकामध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये 11 धावा आल्या, परंतु त्याने 3 बॉलमध्ये कमबॅक केलंय। आता 6-12 म्हणजेच मग त्याला म्हणतायत ना की एखादा माणूस जास्त प्यायला लागला की काय म्हणतं की त्याला टेन्शन आलंय। मग आता टेन्शनवालाच मुकाबला आता इथे होताना पाहायला मिळेल।
कारण की हा मॅच आहे ना दोन्ही संघांसाठी भरपूर आहे. कारण की हा मॅच त्यांनी जर जिंकला ना तर आज कदाचित त्यांचं नशीब उजडू शकतंय. परंतु असंच नशीब थोडी उजडणार आहे. चॅम्पिका कर्नालपाडा संघ अशीच थोडी काय बसली आहे. त्यांनी पण बॅटिंग बॉलिंग चांगली केली आहे. परंतु त्यांच्यासोबत लढाई करायची आहे. त्यांना चान्स मिळेल. परंतु त्याच्यासाठी आता मात्र टेन्शन तर मी तर म्हणेन की पीरबाबा स्पोर्ट्स पापडी संघाच्या खेमामध्ये असेल आणि नायगाव संघाच्या सुद्धा खेम्यामध्ये असेल. परंतु टेन्शनवर मात्र इलाज काय आहे रामबाण इलाज काय तर 12 धावा. प्रीत पाटीलला विचारायला लागेल इलाज काय. बॉलर आपण बघितले तर प्रथमेश आले परंतु पहिल्या बॉलवर मात्र नक्की 2 धावा मिळाल्यात. कदाचित बॉल पकडला असता तर आम्ही फायदा झाला असता. नक्कीच आपण पाहतोय पाहुण्यांचा शुभाग म्हणून त्यांना पाहायला मिळते. पाहुणे नक्कीच ज्यांची आम्हाला आतुरता होती. मिळतोय मान भोळा स्वभाव जाईल तिथं मिळतोय मान भोळा. या वेळेला पाहतोय आपण फटका खेळला गेलाय आणि पाहुण्यांचं स्वागत अगदी स्वॅगने केलंय. आर के एंटरप्राइजेसचे नक्कीच मालक रणजित दादा केणे वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. एक स्टायलिश व्यक्तिमत्व सातत्याने आपण बघितलं तर या विभागामध्ये जेव्हा जेव्हा मग क्रिकेटचा जर खास करून उल्लेख केला ना तर मग अगदी आवर्जून उपस्थिती अगदी आवर्जून आपलं योगदान हे त्यांचं मिळत आहे. व्हॉट अ कॅच 100 कलेक्टेड. कारण की या खेळाडूला मी फक्त आत्ताच नाही अनेक वेळा मात्र पाहिलंय. कारण की हा खेळाडू हँडिकॅप आहे तरी सुद्धा क्रिकेट खेळतोय आणि आपलं योगदान देतोय. आणि या सिच्युएशन मध्ये आपण पाहिलं की एका हाताने त्याने कलेक्ट केलेला हा कॅच पाहायला मिळतोय आणि या कॅच मुळे कदाचित आपण पाहतोय की कमबॅक करण्याची संधी मिळेल. यस डेफिनेटली आर के एंटरप्राइजेसचे ओनर नक्कीच मालक आर के दादा रणजित केणे नक्कीच साहेबांचा इथे शुभ आगमन झाले. पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्या माहितीसाठी पीरबाबा स्पोर्ट्स पापडी विरुद्ध ईगल स्पोर्ट्स नायगाव असा हा सामना रंगत असताना पाहायला मिळतोय. फलकावर आपण पाहिलं तर धावा लागल्या गेल्यात 28. इथून अजून सुद्धा 4 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे इथून 3-4. नक्कीच मॅच आपण पाहिले तर रंगत रोचक स्थितीमध्ये आहे. विजय अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर बॅलन्सिंग सामना आहे. दोन्ही बाजूने मात्र सामना कधीही झुकू शकतो. अगदी तराजूच्या काट्याप्रमाणे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे. फटका चांगला आहे ऑन साईडला. कल्पेश त्या ठिकाणी होते चांगलं क्षेत्ररक्षण करत आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर आता मात्र एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलोय ते म्हणजेच 29 आकड्यावरती. चेंडू शिल्लक आहे 2 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 3. काय जबरदस्त मॅच जयेश मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. कोण जिंकेल हा मॅच. डेफिनेटली आपण पाहिलं ती कॅच आहे ना टर्निंग पॉइंट ठरू शकते आपण. परंतु स्ट्राईक एंडकडे एक बिग बॅटर्स आपण पाहतोय त्यांना पाहिलंय. या वेळेला गेम फिनिश करू शकतात अँड गेम 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 फिनिश केले जयेंद्र वाघेनं. स्टायलिश आपण पाहिलं त्यांचा अंदाज नेहमीच पाहतो असतोय आणि ईगल स्पोर्ट्स नायगाव संघाला मात्र पराभव या मॅच मध्ये नक्कीच स्वीकारावा लागतोय. सामना जिंकला पीरबाबा स्पोर्ट्स पापडी संघानं आणि नक्कीच चांगली फिनिशिंग अँड आपल्याला पाहायला मिळाला स्टोक जयेंद्र वाघेच्या बॅट मधून. रणजित केणीचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव. रणजित केणीचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव. रणजित केणीचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव. धन्यवाद.